जगात कसे कसे लोक असतात. खऱ्याला खोटं मानणारे आणि खोट्याला खरं मानणारे, वाईटाला चांगलं मानणारे आणि चांगल्याला वाईट मानणारे असे असतात. आणि म्हणून प्रत्येकाला खोटे बोलणारी माणसे गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं त्यांना कडू वाटतात. परंतु निसर्गाचा नियम आहे की गोड साखर ही रोग उत्पन्न करते, परंतु कडुनिंब औषध निर्माण करते. मग आज तुमच्या पुढे प्रश्न आहे की खोट्याची निवड करायची की खऱ्याची निवड करायची. लक्षात घ्या. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये यशाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हटलेले अत्यंत महत्वाचं. लक्षात घ्या. जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट मानतात, जे प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश मानतात, जे गोड ते कडू व कडू ते गोड मानतात, अशा लोकांना धिक्कार असो, असा स्वतः परमेश्वर म्हणतो. धिक्कार या शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार किंवा निषेध. आणि म्हणून असे जर लोक असतील तर त्यांना परमेश्वर त्यांचा तिरस्कार करतो. म्हणून खोट्याला खोटच माना, खऱ्याला खरंच माना, बऱ्याला बरंच माना, वाईटाला वाईटच माना, अंधाराला अंधारच माना, प्रकाशाला प्रकाशच माना, परंतु विनाकारण कोणालाही दोष लावू नका. थँक्यू. गॉड ब्लेस यू.